महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। भरपूर दिवसापासून बहिणी वाट पाहत होत्या की लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी जमा होईल। अखेरकार बहिणींची प्रतीक्षा आजपासून समाप्त झालेली आहे। आजपासून बहिणींना लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आज 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झालेले आहे। भरपूर बहिणींना मेसेज आलेला आहे। तुम्ही जर या 12 जिल्ह्यांपैकी राहत असाल तुम्हाला देखील मेसेज आला असेल आणि सोबत 830 रुपये सुद्धा लाडक्या बहिणींना जमा होत आहे। म्हणजे लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता 1500 रुपये आणि 830 रुपये असं बहिणींना 3330 रुपयाचा मेसेज येतोय। आणि आज तारीख सुद्धा पाहू शकता तुम्ही। आज रोजी मागचा हप्ता तुम्हाला जुलै महिन्याचा जो हप्ता आला हप्ता तुमच्या खात्यात जमा झाला होता 5 ऑगस्ट रोजी तुमच्या खात्यात जमा झाला। त्याच पद्धतीने ऑगस्ट महिन्याचा हप्ता 5 सप्टेंबर पासून सुरू झालेला आहे। म्हणजे आजपासून सुरू झालेला आहे। अतिशय आनंदाची बातमी आहे। आता मी तुम्हाला सांगतो कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे आलेले आहे, 830 रुपये कोणाला आले आणि कोणत्या बहिणींना पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। पूर्ण डिटेलवर तुम्हाला माहिती सांगतो। तुम्ही जर या 12 जिल्ह्यांपैकी राहत असाल तुम्हाला देखील मेसेज आला असेल। 12 जिल्ह्यांची नावं सांगतो आणि जर 12 जिल्ह्यांपैकी राहत असताना तुम्हाला मेसेज आला नाही तर काय करावं लागेल ती सुद्धा माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। सर्वात अगोदर आपण आनंदाची बातमी पाहूया कोणकोणत्या बहिणींना पैसे आले आहे। तुम्हाला जिल्ह्यांची नावं सांगतो, त्यानंतर तुम्हाला पूर्ण व्यवस्थित डिटेलवर माहिती सांगतो की तुम्हाला काय करावं लागेल जेणेकरून तुमचा हप्ता जमा व्हायला पाहिजे। सर्वात अगोदर महत्त्वाची माहिती आपण पाहूया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये आजपासून सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र साहेब फडणवीस यांनी घेतलेला आहे। आता तुम्ही बातमी पाहू शकता, ब्रेकिंग न्यूज याला म्हणू शकता। लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता आजपासून सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी घेतलेला आहे। म्हणून सर्व बहिणींच्या खात्यात आजपासून पैसे जमा होत आहे। आता महत्त्वाची माहिती की कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे आले। तुम्हाला सुद्धा वाट पाहत असाल की तुम्हाला हप्ते भेटला का नाही भेटला। आतापर्यंत लाडकी बहीण योजनेच्या 13 हप्त्याचे पैसे वाटप झालेले आहे। म्हणजे 13 हप्त्याचे पैसे तुमच्या बँक अकाउंट मध्ये जमा झालेले आहे। आता जो हप्ता वाटप होतोय 14वा हप्ता वाटप होतोय। म्हणजे 14वा हप्ता जो आता वाटप होतोय ऑगस्ट महिन्याचा हप्ता तो 1500 रुपये प्रमाणे तुमच्या खात्यात जमा होत आहे। आणि सोबत 830 रुपये देखील लाडक्या बहिणींना म्हणजे गॅस कनेक्शनचे पैसे जमा होत आहे। ज्या बहिणींचं उज्ज्वला गॅस कनेक्शन असेल आणि महिलांच्या नावावर असेल त्या बहिणींना 830 रुपये आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता 1500 रुपये असा 2330 रुपयाचा मेसेज येत आहे। आता आपण जिल्ह्यांची नाव पाहूया। सर्व पात्र बहिणीच्या खात्यात म्हणजे 36 जिल्ह्यांमध्ये आजपासून पैसे वाटप होणार आहे। आज 12 जिल्ह्यात पैसे वाटप होतोय, उद्या 12 जिल्ह्यात आणि परवा 12 जिल्ह्यात। अशा प्रकारे या 3 दिवसामध्ये सर्व महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप कंप्लीट होणार आहे। आता तुम्हाला सांगतो आज कोणत्या 12 जिल्ह्यात, उद्या कोणत्या 12 जिल्ह्यात आणि परवा कोणकोणत्या 12 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे। सर्वात अगोदर महत्त्वाची माहिती पाहूया की आज कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे। तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल तर नक्की कमेंट मध्ये सांगा तुमच्या जिल्ह्यांचं नाव आलं असेल तर, ठीक आहे। आता सर्वात प्रथम आज कोणत्या जिल्ह्यात पैसे येणार आहे, सांगली। बघा तुम्ही जर सांगलीमध्ये राहत असाल तर तुम्हाला देखील पैसे आले असतील। सांगलीवाल्यांसाठी आनंदाची बातमी आहे, लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि गॅस कनेक्शनचे 830 रुपये देखील लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा झालेले आहे। दुसरा जिल्हा आहे तो कोल्हापूर। बघा कोल्हापूरवाल्यांसाठी पण आनंदाची बातमी आहे, कोल्हापूरला सुद्धा पैसे जमा झाले। त्यानंतर येतो संभाजीनगर, संभाजीनगर मध्ये सुद्धा पैसे जमा झाले। त्यानंतर येतो सिंधुदुर्ग, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तुम्हाला देखील पैसे आले असतील। त्यानंतर येतो पालघर, पालघर जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तुम्हाला देखील पैसे आले असतील। त्यानंतर येतो खानदेशातून नाशिक, धुळे आणि जळगाव। खानदेशातून सुद्धा नाशिक, धुळे आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झालेले आहे। त्यानंतर येतो रत्नागिरी जिल्हा। बघा तुम्ही जर रत्नागिरीमध्ये राहत असाल रत्नागिरीमध्ये सुद्धा पैसे आलेले आहेत। त्यानंतर येतो नागपूर, त्यानंतर येतो अमरावती आणि शेवटचा जिल्हा येतो बीड। या 12 जिल्ह्यांमध्ये जर तुम्ही राहत असाल तुम्हाला देखील लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झाले असतील। आणि ज्या बहिणींना अजून पैसे आले नसतील, तुम्ही जर या 12 जिल्ह्यांपैकी राहत असाल जर पैसे आले नसतील तर तुम्ही बँकेत जाऊन तुमची केवायसी करून घेणं गरजेचं आहे। कारण लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा व्हायला कोणाला अडचण येतोय, ज्या बहिणींनी केवायसी केलेलं नाही त्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होत नाही। म्हणून तुम्हाला मेसेज सुद्धा येणार नाही।
कारण अंगणवाडीच्या सेविकांना ही जबाबदारी देण्यात आलेली आहे। अंगणवाडीच्या सेविका तुमच्या घरी येऊन चेकिंग करत आहे, म्हणून तुम्ही बँकेत जाऊन सर्वात अगोदर चेक करून घेणं गरजेचं आहे की तुमची केवायसी झाली आहे की नाही। बघा, आता आपण पाहूया उद्या कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे। आता उद्या कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होतील त्याची नावं तुम्हाला सांगतो। तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल तर कमेंटमध्ये सांगा। सर्वात प्रथम उद्या कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे? अकोला। बघा, तुम्ही जर अकोला जिल्ह्यामध्ये राहत असाल उद्या या जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहे। त्यानंतर येतो बुलढाणा, बुलढाणा जिल्ह्यामध्ये पण उद्या पैसे वाटप होणार आहे। त्यानंतर येतो परभणी, परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा उद्या वाटप होणार आहे। त्यानंतर येतो जालना, बघा जालनामध्ये सुद्धा उद्या पैसे वाटप होणार आहे। त्यानंतर येतो हिंगोली, त्यानंतर येतो वर्धा, त्यानंतर येतो चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा आणि नांदेड। बघा, उद्या या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे। तुम्ही जर या 12 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर कमेंटमध्ये सांगा, तुम्हाला देखील पैसे जमा होतील। आणि तुम्ही या व्यतिरिक्त दुसऱ्या जिल्ह्यांपैकी राहत असाल तर घाबरायचं काही गरज नाही, तुम्हाला परवापासून पैसे वाटप होतील। आता तुम्ही म्हणाल की तुम्हाला पैसे आले नाही, जर तुम्ही उद्या वाट पाहू शकता, उद्या जर तुम्हाला पैसे आले नाही तर तुम्ही सुद्धा बँकेत जाऊन लवकरात लवकर तुमचं काम करून घेणं गरजेचं आहे। बँकेत जाऊन तुम्ही चेक करून घेणं गरजेचं आहे की तुम्हाला पैसे आले की नाही, ठीक आहे। आता पुढचा जिल्हा म्हणजे परवा कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे ती माहिती आपण पाहूया। परवा या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे, त्याची नावं अशा प्रकारे। त्या सर्वात प्रथम जिल्हा आहे पुणे, पुणेमध्ये सुद्धा सर्वात अगोदर पैसे येणार आहे। त्यानंतर येतो मुंबई उपनगर, ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे। मुंबई उपनगर, त्यानंतर येतो मुंबई शहर, या दोघं जिल्ह्यांमध्ये पैसे उद्या येणार आहे। त्या रायगडला येणार आहे, नंदुरबारला, सोलापूर, सांगली, अहिल्यादेवी नगर, परभणी, लातूर, पालघर, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये जर तुम्ही राहत असाल तुम्हाला परवा पैसे तुमच्या बँक अकाउंट मध्ये जमा होत राहतील, ठीक आहे। आता महत्वाची माहिती पाहूया की लाडक्या बहिणींना या 12 जिल्ह्यांमध्ये जे पैसे वाटप होणार आहे 1500 प्लस 830 रुपये, 830 रुपये गॅस कनेक्शनचे, ज्या बहिणीच्या नावावर गॅस कनेक्शन असेल, उज्ज्वला गॅस असेल, त्या बहिणींना 830 रुपये प्लस 1500 रुपये जमा होत आहे। आता उरलेला प्रश्न ऑगस्ट महिन्याचे आणि सप्टेंबर महिन्याचे एकत्र येत आहे का यावर प्रश्न आहे। तर तुम्हाला उत्तर देतो की तुम्हाला फक्त ऑगस्ट महिन्याचाच हप्ता वाटप होतोय, तुम्हाला सप्टेंबर महिन्याचा हप्ता पुढच्या महिन्यामध्ये वाटप होणार आहे। आता उर्वरित प्रश्न, जर तुम्हाला अजून पैसे आले नसतील, तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्हाला बँकेत जाऊन तेवढं काम करून घेणं गरजेचं आहे। लाडकी बहीण योजनेचा हप्ता जर तुम्हाला अजून जमा होत नसेल तर बँकेत जाऊन तुमची केवायसी करून घेणं गरजेचं आहे। तुम्ही जर केवायसी केली नसेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणार नाही आणि लवकरात लवकर केवायसी करून तुमच्या लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुम्हाला भेटला पाहिजे, म्हणून तुम्ही केवायसी करून घेणं गरजेचं आहे। आता उर्वरित ज्या बहिणींना पैसे येतील, ज्या बहिणींना अजून गॅस कनेक्शनचे पैसे आले नसतील तर तुमचं जे गॅस कनेक्शनचं जे पासबुक आहे ते तुम्ही बँकेत घेऊन तुमचं केवायसी करून घेणं गरजेचं आहे, त्याच बहिणींना पैसे येतील, अन्यथा पैसे येणार नाही। आता तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता कोणत्या जिल्ह्यातून राहता, जिल्ह्यावाईज तुम्ही कमेंट करू शकता आणि तुम्हाला पैसे जमा झाले की नाही ते सुद्धा कमेंटमध्ये सांगू शकता। जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये।